साहेबांना भेटला, प्रेस झाली, त्याच्यात पुस्तक प्रकाशन झालं, त्यानंतर लोकांचे रिॲक्शन काय आहे? तुम्हाला लोक भेटले असतील, कॉल आले असतील, आता पुढची कशी भूमिका असणार आहे वाटतं? लोकांचे परवा दिवशी ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा ज्यावेळेस समोर आली, बऱ्याच लोकांचे मला फोन आले, काही मेसेज आले आणि माझ्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष तुम्हाला भेटून जर तुम्ही भविष्याच्या राजकारणासाठी जर मोठ्या साहेबांबरोबर गेले तर तो सुद्धा विचार करा, असं सुद्धा मला बऱ्यापैकी सांगण्यात आलं. काल सुद्धा पुस्तक प्रकाशनानंतर काही गोष्टी आल्या. त्याला जर राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह असतात, त्या गोष्टी आपण ऐकून घेऊन कसं मार्ग काढता प्रयत्न करीत राहायचा. नगर दक्षिणसाठी काही चर्चा आहे? नाही, नगर दक्षिणसाठी चर्चा नाही, पण आता शेवट आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा जनमानसांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे, ही लोकांची भावना आहे. बऱ्यापैकी आज तुम्ही पाहिलं असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की लोकांची भावना आहे की तुम्ही निवडणुकीला उभं राहिले पाहिजे. मुंबईला नाही गेलो आम्ही, पुण्याला काल कार्यक्रम झाला. शेवट विचारधारा एकच आहे ना, विचारधारा एक असल्यानंतर असं ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं म्हणजे प्रवेश असतो. सगळे एकाच विचारधारेवर काम करणारे माणसं, सर्वसामान्य शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेणारे विचारधारा असो, बहुजन समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणार विचारधारा असो, ही सगळी विचारधारा आमची सगळ्यांची लोकांची जनभावना तुमच्या लक्षात येईल. आता मी सांगण्यापेक्षा लोकांची भावना वाटते मला बऱ्यापैकी आम्हाला लढवली तुळजापूरला मी एक देवी भक्त आहे. पाहिला माझे जेव्हा सुद्धा वैष्णवीचा फोटो असो, साईबाबांचा पांडुरंगाचा, गणपती बाप्पा असो, आई मोठाली साईबाबा, आमची निवडची मरुंदा, देवी भक्त असल्यामुळे मी देवदर्शनाला नेहमी जात असतो. आजच जातो तुमच्या समोर मांडण्यासारखं थोडं कधी मध्ये जातो त्यासाठी आपलं काय जातो. दादा आमचे नेतेच आहेत. दादा आमच्या नेहमी जो विचार माझ्या बाबतीत केला तो आजच्यापर्यंत माझ्या हिताचाच विचार केलेला आहे. प्रत्येकाला वाटतं काहीतरी. दुसरीकडे दादांनी असं देखील म्हटलंय की तुम्ही जर वेगळा विचार केला तर राजीनामा द्यावा. नाही, दादा तसे नाही म्हणले, असा गैरसमज करण्याचा अर्थ नाही. दादांची एक भूमिका वेगळी असू शकते. त्यामागं दादा माझं राजकीय नुकसान होईल, माझं राजकीय कारकिर्दीला कुठेतरी धक्का लागेल असा विचार कधी दादा करणार पण नाही. कारण तुम्ही मीडिया द्वारे म्हणा किंवा बहुतांशी लोक दादांना फक्त दादांचं बाह्य रूप पाहिलेलं आहे. मी दादांचं अंतर्मन काय, दादा काय, हे सगळ्या गोष्टी मी जवळून जाणवतो. तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा लढवली पाहिजे, तर मग कोणत्या पक्षाकडनं तुम्ही लढवणार? कार्यकर्त्यांची भावना आहे. आता त्या गोष्टी पाहू ना, आता कसं पुढं जायचं, कसं काय करायचं. तर लोकसभा निवडणूक हा एकदम मोठा विषय, कारण एक 6 मतदारसंघांचं मिळून एक लोकसभा मतदारसंघ असतो. विधानसभा एक तसा छोटं पॉकेट असतं 3-3.5 लाख मताचं. पण लोकसभा हे एक 23-24 लाख लोकांचा मतदारसंघ असतो. या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस आपल्याला एखादं पाऊल पुढे टाकायचं, त्यावेळेस सगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं असतं. शेवट आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असतो. त्यामुळे आपल्यासारख्याला तो विचार करावा लागतो. प्रस्थापित लोकांचं कसं असतं, सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडं सुबकता असते.
त्यांच्याकडे काही आपण राजकारणामध्ये बऱ्यापैकी बोललं जातं की यंत्रणा त्यांच्याकडे यंत्रणा नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात असतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे यंत्रणा हा प्रकारच नाही ना. माझ्यासाठी हे सगळं जीवाभावाचे लोकांना बरोबर घेऊनच करावं लागेल ना. त्याच्यावर प्रत्येकाची पर्सनली बोलून सगळ्या गोष्टी करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. असं तर नाही ना बाकीच्यांसारखं एखाद्या संस्थेत सांगितलं उद्या संस्थेचे सगळे कर्मचारी चला जा तुम्ही ह्या तालुक्यात 50 जण, जा त्या तालुक्यात 100 जण, असं तर नाही निलेश लिंकिंग. म्हणजे यंत्रणा जे म्हणतो आपण राजकारणात बऱ्यापैकी आपण मी पण लहानपणापासून यंत्रणा हा शब्द ऐकतो. तर आताशी मला कळायला लागलं थोड्याफार प्रमाणात यंत्रणा म्हणजे डब्यावाली. तुम्ही नेहमी म्हणता की मी यंत्रणा राबवतो ती 12 नंतर, मग आता सुरू आहे का यंत्रणा? नाही, आता अजून मी काय सांगितलं 6 मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ असतो. पाहू आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल. काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल. राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागणार. वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रियेत यावं लागणार आहे. शेवट असं कसं असतं, कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते आपल्या एक जीवाभावाचे असतात. कार्यकर्त्यांची एक भावना नेहमी असते, पण त्या माग पडद्याआड एक असे काही लोक असतात की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. शेवट मला एका पत्रकाराने विचारलं होतं की असं तर तुम्हाला राजकीय गुरु कोण? तर त्यावेळेस मी हसलो आणि सांगितलं मला राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा माझी भूमिका एक आहे की मी सगळ्यांचं ऐकून घेतो. सगळ्यांचं ऐकून घेऊन काय मध्ये मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बऱ्यापैकी माझे निर्णय चुकत नाही. काल आपण ज्या स्टेजवरती होतो तिथं तुतारी चिन्ह जे आपल्या हातात दिलेलं होतं नेमके त्याच्यावरून देखील कुठेतरी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होते, कारवाई होऊ शकते. पक्षांतर बिंदीचा काय विषय नसतो. बंदी पण जास्त म्हणजे तुमच्या कार्यकर्ते असतील किंवा जे कोणी आहेत तुम्हाला मानणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पवार साहेबांच्या विचाराने गेलं पाहिजे. पाहू ना आता बऱ्यापैकी लोकांचं भावना दिसते. अजून पण मी आता कालपासून तुम्ही पाहिलं असेल, तुम्हीच आमच्या बरोबर होते म्हणजे सगळे होते, त्याच्यामुळे मला कोणाशी चर्चा पण करता नाही आली. खाजगीत सगळ्यांची चर्चा करीन. उलट तुमच्याशी सुद्धा कॅमेरा बाजूला केल्यानंतर तुमचं सुद्धा मार्गदर्शन मी घेईन. तुमचं मार्गदर्शन सुद्धा माझ्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन असू शकतं. काल अमोल मिटकरी म्हणाले तुम्ही महानाट्याच्या माध्यमातून तालुक्यातील सगळे नेते जे आहेत त्यांच्या विरोधात एकत्र स्टेजवर आणले होते, नेमकं त्याच्या मागचा काय उद्देश होता? नाही, महानाट्याच्या कार्यक्रमासाठी कोणाच्या विरोधातले लोक यापेक्षा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करायची होती. थोडक्यात आपण एखादा पुस्तक वाचल्यानंतर 1-2 वर्षांनी वाटतं की ते परत पुस्तक वाचलं पाहिजे, रिपीट केलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना वाटलं ते छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याला आलेले, त्याला काही राजकीय असा कुठला व्यासपीठ नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल सर्वपक्षीय लोक त्या व्यासपीठावर होते. म्हणजे व्यासपीठ म्हणण्यापेक्षा व्यासपीठ नाही तर त्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते तुम्हाला पाहायला मिळाले असे ते महानाट्य पाहण्यासाठी आलेली होती. आलेल्या माणसाचा आदर तिथ्य करणे, तो कुठल्या पक्षाचा असो किंवा पार्टीचा असो, ते आपल्यासाठी एक आपण एका आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यात असे कुठला पक्ष नाही का त्या पक्षाचे लोक नाही आले, सगळ्या पक्षाचे आले. शिवसेनेचे लोक आले, राष्ट्रवादीचे आले, काँग्रेसचे आले, भाजपचे लोक आले, फार वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले. काल अमोल मिटकरी म्हणाले की आमदार निलेश लंकेने स्वतःलाच राजकीय काळोखामध्ये ढकलून घेतलेला आहे. कालचं जे घटना घडली काय अमोल मिटकरी काय म्हणले मी अजून काय ऐकलं पण नाही. तसं ते माझे मित्र आहे, ते मला खाजगीत मला सल्ला पण देऊ शकतात, कारण मित्र तो भावाप्रमाणे असतो. त्याच्यामुळे मी त्यांना वाटलं असं तुम्ही मला सांगितलं म्हणलं मी त्यांना फोन करून विचारू शकतो, माझ्या काही राजकीय चुका असल्या तर दुरुस्त करू शकतो मी. केंद्र सरकारने 2 रुपये पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी केले, मग ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले. राजकारण म्हणल्यानंतर बऱ्यापैकी ज्यांच्या हातात सत्ता असते ते सत्तेचा लोक भावना कशा आपल्या बाजूने जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो.
आपण शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यात आपण हे केलं तर आपल्याकडं काही मतदार वळू शकतात. हे प्रत्येकाचे ज्यांच्याकडे राजकीय सत्ता आहे तिथं सत्तेचा वापर करीत असते. साध्या एखाद्या गावाचा सरपंच जरी असला तर शेवटच्या 4-6 महिन्यात ते गावातील रस्त्यात मुरुम टाकीन, कुठं गटारात देण्याचं काम करीन. मला वाटतं की पुढल्या 5 वर्षाला आपण लोकांना सामोरं जायचंय म्हणून लोकांना करण काम दिसलं पाहिजे. हे ते प्रत्येकाचं एक स्ट्रॅटेजी असते. उद्या तुम्ही त्या खुर्चीवर असले तर तुम्ही तेच करणार आहे ना. मी अनुभवलेला कोविड ते तुम्ही पुस्तक लिहिले, भविष्यात असा काही माणूस आहे का ते पुस्तक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे? नाही ते त्यासाठीच प्रकाशित केलं साहेब. म्हणजे मी काय वेगळं केलं नाही. मी उपकार नाही केला समाजाला कुठला. मी माझं कर्तव्य पार पाडलं. पण यामागे माझी एक भावना असेल की या पुस्तकातून प्रत्येकाने ज्यावेळेस ज्यावेळेस समाजावर संकट येईल त्या संकट समय आपण धावून गेलं पाहिजे. हे असं थोडाफार प्रत्येकाने प्रयोग केला पाहिजे. मी काय असं काही वेगळं काही केलं नाही. मी काही अंश काही टक्के समाजाला त्या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलं, मदत करण्याचं काम केलं संकटात. असं जर परत संकट आलं तर असं प्रत्येकाने पुढे होऊन काम केलं पाहिजे. यासाठी मी एक केलेला एक थोडासा प्रयोग समाजासमोर मांडण्याचा प्रयोग केला. जसं तुम्ही सांगितलं की आता साधारणतः 1 ते 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की कार्यकर्त्यांशी जवळ जे मतदार आहेत त्यांची चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार. साधारणतः किती दिवसात तुम्ही ही भूमिका स्पष्ट करणार? काय करू साहेब, आता काल आपण पुस्तक प्रकाशन झालं, कालपासून आपण सगळे बरोबरच. तर आता आज नेमकं तुळजापूरला चाललोय. 2 दिवस आमच्या कुटुंबातले एक लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे ते 2-3 दिवसांनी बसू आपण सगळ्यांशी. आता एकदा जरा मिटिंग वगैरे घेतो सगळ्यांशी, बोलतो. काही लोकांना मिटिंग घेण्यापेक्षा आता मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना बोलावणे इतका मी मोठा नाही. तर मी प्रत्येकाच्या पर्यंत पोचून त्यांची भावना ऐकून घ्यायचा प्रयत्न निश्चित करीन. आणि त्यावेळेस तुम्हाला सुद्धा मी सांगेन की आपण आज ह्या निर्णयावर आलेलो आहे. शेवट कुठला निर्णय जरी घ्यायची वेळ आली तर तुमच्या माध्यमातून तो समाजात जाणार आहे. तुम्ही माझ्यासाठी माझ्या राजकीय जीवनामध्ये महत्वाची भूमिका तुमची असणार आहे. कारण मी सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोचू शकत नाही ना. उलट तुमचं सुद्धा मी धन्यवाद देतो की माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने कायम सहकार्याची भावना असते. अजितदादांसोबत काय बोलणं झालं का? जयंत पाटलांनी तुतारी दिली. आता ती तुतारी जी आहे तर ती ऑफिसमध्ये लावणार आहे. कुठं काल का? हं? आता काल त्यांनी काहीतरी भाषणात सांगितलं की ही माझी गिफ्ट मी देतो. गिफ्ट दिलंय ते. पण ते काल मी गडबडीत आलो साहेब. काल आपली चर्चा झाली असेल, मग काहीतरी केलं असेल. अजितदादांशी काही बोलणं झालं? हा, अजितदादांशी पुन्हा काही कसं असतं, दादा हे आमचे मी वारंवार सांगत आलो, दादा आमचे नेते आहेत ना. वर पहा ना, दादांचा फोटो आहे ना. त्यामुळं एखाद्या कौटुंबिक माणसाशी का सगळ्याच गोष्टी बोलल्यानंतर काय त्या सांगायच्या असतात का सगळ्यांना? तुम्हाला सांगितलं असतं खाजगीत विचारलं असतं तर 100 लोक आहेत ना ऐकायला. ते गावभर चर्चा करताना साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.